हॅलो ऍस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या ए फॉर ऍग्रिकॉस या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा कालच्या व्हिडिओला जो तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात, जवळपास एक 12 तासामध्ये 4000 पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. मला आज हा व्हिडिओ सकाळी जेव्हा मी 9:45 पोस्ट केला आणि त्या व्हिडिओला जेव्हा आता संध्याकाळपर्यंत 6-7 वाजेपर्यंत जवळपास 3,500-4,000 व्ह्यूज झाले होते, तेव्हा माझ्या खरंच लक्षात आलं की जो माणूस ज्युनाइनली काम करतो, जो ट्रस्ट बिल्डअप करण्याचं काम करतो ना, त्याला खरंच तुमच्यासारखी लोक जे आहेत, ऑडियन्स जे आहेत, स्टुडंट जे आहेत, ते खरंच खूप चांगला रिस्पॉन्स देतात, त्याला अप्रिशिएट करतात. तुमचे हे व्ह्यूज असतील, तुमचे लाईक्स असतील, तुमचे कमेंट्स असतील, याच आमच्यासाठी एक अप्रिसिएशन आहेत. सो त्यामुळे माझी पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे, या युट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, तुम्ही लाईक करा व्हिडिओ, आणि तुमच्या काय जे भावना असतील त्या प्लीज कमेंटमध्ये टाका. आता कालच्या व्हिडिओला ज्या कमेंट आलेल्या आहेत त्याच्यामध्ये सिलेबस, विद्यापीठ भरतीच्या रिलेटेडचे काही सिलेबसचे क्वेश्चन्स आहेत, मुलांचे काही आणखीन दुसरे काही क्वेश्चन्स आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टींवर आपण इथून पुढे व्हिडिओ बनवत जाणार आहोत. विद्यापीठ भरतीची इत्यंभूत माहिती आपण वेळोवेळी देत जाणार आहोत. त्यामुळे हे चॅनल जे आहे तुम्ही सबस्क्राईब केलेलं पाहिजे, जेणेकरून व्हिडिओ आल्याच्या नंतर पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला यावं. तर बघा, काल आपण पाहिलं होतं की एमपीकेव्ही आणि पीडीकेव्ही, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, या दोन विद्यापीठांमधली जी काही रिक्त जागांची संख्या आहे, ती कोण्या पदाला किती रिक्त जागा आहे एवढं डिटेलमध्ये आपण पाहिलं होतं. ठीक आहे, ज्या मुलांनी कालचा व्हिडिओ पाहिला नाही त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की इथं आय बटन मध्ये व्हिडिओची लिंक येईल, ती व्हिडिओ बघा, किंवा या व्हिडिओच्या शेवटी तो जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचा टॅब येईल, त्याच्यावर क्लिक करून तो व्हिडिओ बघा. त्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या दोन्ही कृषी विद्यापीठामध्ये वरिष्ठ संशोधन सहाय्यक, प्राध्यापक, त्यानंतर आपलं कनिष्ठ संशोधन सहाय्यक आणि कृषी सहाय्यक या पदांच्या किती रिक्त जागा आहेत याची माहिती दिलेली आहे. काल व्हिडिओ करेपर्यंत बीएसकेकेव्ही दापोलीचं काही अपडेट नव्हतं, तुम्हाला कालच्या व्हिडिओच्या शेवटी सांगितलं होतं. पण आज दुपारी डॉक्टर बीएसकेकेव्ही, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या विद्यापीठात किती रिक्त जागा आहेत याची इत्यंभूत माहिती आणि ऑथेंटिक माहिती आपल्याला मिळाली. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे फार तर 7 ते 10 मिनिटाचा होईल. पूर्ण डिटेलमध्ये बघा, या विद्यापीठामध्ये कुठल्या पदाच्या किती वॅकन्सीज आहेत या सगळ्या आपण तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहोत. बघा, हे जे सहाय्यक प्राध्यापक आहे, सगळ्यात पहिल्यांदा सहाय्यक प्राध्यापक आहे. सहाय्यक प्राध्यापकाच्या जवळपास मंजूर जागा ज्या आहेत त्या 208 जागा आहेत. एकूण 208 जागा ज्या आहेत ते मंजूर आहेत. त्यापैकी 131 जागा भरलेल्या आहेत. ठीक आहे, त्यापैकी 131 जागा भरलेल्या आहेत. पैकी 131 जागांपैकी बघा 77 जागा रिक्त आहेत. 77 जागा काय आहेत? रिक्त आहेत. ओके, ठीक आहे. पण आता ह्या झाल्या एकूण. ठीक आहे, एकूण जागा रिक्त आहेत. या 77 पैकी ह्या 77 जागा रिक्त आहेत. बघा, आता वरिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणजे SRA. ठीक आहे, SRA. कनिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणजे ज्युनियर रिसर्च असिस्टंट. ठीक आहे, JRA. ठीक आहे, आता हे SRA कोण अप्लाय करू शकतं, JRA कोण अप्लाय करू शकतं, कृषी सहाय्यक कोण अप्लाय करू शकतं, याच्यावर एक मी सेपरेट व्हिडिओ करून घेऊन येईल तुमच्यासाठी. फक्त तुम्हाला काय करायचं, चॅनलच्या टच मध्ये राहायचे. ठीक आहे, बघा, आता ही जी एकूण पदं आहेत, या एकूण पदापैकी सगळीच्या सगळी पदं तुम्हाला मी काल सांगितली की आपल्याला पूर्णच्या पूर्ण पदं अवेलेबल होणार नाहीत. त्यातली काही पदं जी आहेत ती सरळ सेवेमार्फत भरल्या जातील, म्हणजे त्याच्यासाठी परीक्षा होतील, इंटरव्ह्यू होतील. ठीक आहे, आणि जी पदं काही पदं उरलेली जी आहेत ती पदं पदोन्नतीने भरल्या जातील म्हणजे प्रमोशनने भरल्या जातील. ठीक आहे, पदोन्नती म्हणजे काय, तर प्रमोशनने भरल्या जातील. ऑलरेडी जी त्या संस्थेमध्ये काम करत आहे, म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये काम करत आहे, ठीक आहे, असिस्टंट म्हणून काम करत असेल तर त्याचं प्रमोशन JRA होईल, JRAचं प्रमोशन SRA होईल, SRAचं प्रमोशन असिस्टंट प्रोफेसर होईल. राईट, ठीक आहे. सो बघा, त्या अनुसार अनुषंगाने जर पाहिलं तर सहाय्यक पदाच्या मंजूर जागा ज्या 164 आहेत त्यापैकी भरलेल्या 99 आहेत आणि उरलेल्या ज्या रिक्त आहेत त्या 65 आहेत. आपण सरळ सेवा बाबत बघूया, बाकी एकूण काही नको बघायला. ठीक आहे, सरळ सेवा मधून 65 जागा. तुम्हाला सांगितलं होतं की टार्गेट काय करायचं आपल्याला, हा कॉलम करायचा. ठीक आहे, सहाय्यक प्राध्यापकच्या 65 जागा रिक्त आहेत, ज्या की सरळ सेवेतून भरायच्यात. या 12 जागा रिक्त आहेत पण ह्या पदोन्नतीतून भरायच्यात. म्हणजे याच्यात तुम्हाला चान्स आहे का? नाही. याच्यात कोणाला चान्स आहे? जे ऑलरेडी तिथं विद्यापीठामध्ये काम करत आहेत त्यांना चान्स आहे. ठीक आहे, सो बघा, आपल्याला चान्स नवीन भरतीसाठी म्हणजे सरळ सेवेसाठी 65 जागा असिस्टंट प्रोफेसरच्या आहेत. असिस्टंट प्रोफेसरच्या जवळपास 65 जागा आहेत. कुठे? या BSKKV
दापोली विद्यापीठात, ठीक आहे, दापोली विद्यापीठामध्ये, ठीक आहे. दापोलीचं वातावरण इतकं सुंदर आहे, नैसर्गिक आहे, खूप जास्त पाऊस तिथं पडतो. मात्र एक महाराष्ट्रातल्या फार फेमस पर्यटन स्थळापैकी एक पर्यटन स्थळ आहे. जे मुलं इकडे अकोला किंवा नागपूर साईडला राहतात त्यांचं कधी दापोलीला जाणं झालं नसेल तर त्यांच्यासाठी माझी रिक्वेस्ट आहे की एकदा दापोली विद्यापीठात चक्कर मारून या भावांनो. खरंच खूप भारी आहे आणि त्यातल्या या दिवसात जायला पाहिजे, पावसाळ्यात. मजा आहे, मजा. ठीक आहे. बघा, एसआरएच्या जवळपास रिक्त जागाच्या सरळ सेवेतनं भरायच्यात अशा 12 जागा आहेत. ठीक आहे, अशा 12 जागा आहेत. एकूण 24 आहेत, त्यातल्या 12 भरलेले आहेत आणि रिक्त किती आहेत? 12 जागा आहेत. ओके, ठीक आहे. JRA ज्युनियर रिसर्च असिस्टंट या पदासाठी आपण ग्रॅज्युएट जर असाल, बीएससी अग्रिकल्चर जर झालेलं असेल तर तुम्ही ह्या JRA साठी अप्लाय करू शकता. JRA याच्या रिक्त जागा कमी आहेत, इथं फक्त 2 जागा आहेत. ठीक आहे, इथं फक्त 2 जागा आहेत. ठीक आहे. बट ऍग्री असिस्टंट, बघा, ऍग्री असिस्टंट कृषी सहाय्यकच्या जवळपास 21 जागा रिक्त आहेत. ठीक आहे, एकूण मंजूर जागा 106 आहेत, भरलेल्या 85 आहेत, पण रिक्त जागा किती आहेत? 21 जागा रिक्त आहेत. जर तुम्ही हे एकूण जर केलं तर 65 आणि 10 बघा, 75 2 77 77 आणि 2 89 89 आणि 1 90 आणि 20 90 आणि 20 110 जागा. एकूण 110 जागा ज्या आहेत, 110 जागा ज्या आहेत एकूण या BSKKV मध्ये काय आहेत? सरळ सेवेमार्फत भरायच्या आहेत. सरळ सेवेमार्फत भरायच्या आहेत वेगवेगळ्या कॅडरच्या. बघा, डिप्लोमा वाल्यांसाठी ऍग्री असिस्टंट भारी आहे, ग्रॅज्युएट वाल्यांसाठी JRA भारी आहे, पोस्ट ग्रॅज्युएट वाल्यांसाठी SRA भारी आहे, ज्यांचं PhD झालेलं आहे किंवा नेट आहे त्यांच्यासाठी असिस्टंट प्रोफेसर हे भारी आहे. ठीक आहे. सो तुम्ही तुमच्या एज्युकेशन नुसार, तुमच्या क्वालिफिकेशन नुसार टार्गेट करा. आता मी काल तुम्हाला MPKV आणि PDKV आणि PDKV या दोन्ही कृषी विद्यापीठामध्ये अशाच जागा सांगितल्या आहेत वेगवेगळ्या पदांसाठी. ठीक आहे. आता ह्या तिन्ही विद्यापीठामधल्या जागा ज्या आहेत BSKKV या जागांचं एक व्यवस्थित अनालिसिस करून मी तुम्हाला उद्या एक व्हिडिओ घेऊन येतो. ठीक आहे, उद्या किंवा परवा आणू. उद्याच्या दिवस मी वाट पाहतोय, VNMKV ची अपडेटेड माहिती मिळते का याच्याबद्दल वाट पाहतोय. ठीक आहे. तसं आज सन्माननीय आमदार साहेबांकडे आपले काही ज्युनियर लोक ऍग्रीचे गेले होते, मुलं गेले होते. तर मुलांनी माननीय आमदार परभणीचे जे लोकलचे आमदार आहेत, माननीय डॉक्टर राहुल पाटील सर, तर त्यांना भेटलं. मी असं ऐकलं की त्यांनी तिथून लगेच विद्यार्थ्यांसमोरूनच डायरेक्ट माननीय VC साहेबांना फोन केला परभणीच्या आणि काही जागांची माहिती आणि ती विद्यापीठ भरती जी आहे ती कुठपर्यंत आली याची माहिती विचारलेली आहे. त्यामुळे जर 1-2 दिवसामध्ये VNMKVच्या जागा जर याच्यामध्ये आपल्याला अपडेट कळाले या फॉर्मॅटमध्ये तर खूप चांगलं होईल. अदरवाईज या सगळ्या VNMKVच्या जागा आपल्याला डिसेंबरमध्ये कळालेल्या आहेत. सप्टेंबर 2023 पर्यंत किती रिक्त जागा आहेत याचा सगळा आराखडा डिसेंबरमध्ये घेतलेला होता आणि जवळपास डिसेंबर 2023 21 डिसेंबर 2023 ला आपण याच्यावर व्हिडिओ सुद्धा केलेला आहे. ठीक आहे, याच्यावर व्हिडिओ केलेला आहे VNMKVच्या किती रिक्त जागा आहेत वगैरे. तर याची व्हिडिओची लिंक जी आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी, ठीक आहे, या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मिळून जाईल. व्हिडिओच्या शेवटी असं इथं आयकॉन दिसेल तुम्हाला, ते क्लिक करून तुम्ही VNMKVचे बघू शकता सप्टेंबर पर्यंतची पोझिशन. जर अपडेटेड जर माहिती आली या 1-2 दिवसात त्या सगळ्यांचं एक व्यवस्थित अनालिसिस मी तुम्हाला देतो. ओके, ठीक आहे. सो हे जर तुम्हाला व्यवस्थित अनालिसिस बघायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. एकूण 110 जागा म्हणजे 100+ जागा, जे मी थंबनेलवर टाकलं होतं. ठीक आहे, 100+ जागांचं पूर्ण तपशील. तर हे 110 जागा आहेत, वेगवेगळ्या कॅडरच्या आहेत. त्या कशा आहेत काय नाही हे तुम्हाला सांगितलंय. हे काल PDKVच्या जागांचा तक्ता तुम्हाला काल वाचून दाखवलेला आहे. हा MPKVच्या जागांचा तक्ता वाचून दाखवलेला आहे. याच्यात मला परभणीच्या जागांची वेट आहे. परभणीच्या जागांचं अपडेट एकदा आलं की एकूण पुण्या विद्यापीठात किती जागा आहेत, एकूण जागा एका कॅडरच्या किती येतील महाराष्ट्रामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अनालिसिस करून तुम्हाला सांगेल. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं? चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला ह्या विद्यापीठ भरतीच्या रिलेटेड सिलेबसची माहिती असेल, एलिजिबिलिटी क्रायटेरियाची माहिती असेल, पात्रता असेल, वय असेल, बाकी काहीही माहिती असेल ती ही मी हळूहळू देत जाईल. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं? फक्त चॅनल सबस्क्राईब करायचंय आणि असे छोटे छोटे व्हिडिओ जे आहेत ते तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवायचे, शेअर करायचे आहेत. आणि आपल्या चॅनल मार्फत आपण जे काही करण्याचा प्रयत्न करतोय त्याचा जो फायदा आहे तो तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवायचा आहे. चलो, थँक्यू सो मच. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही लाईक केला असेल आणि तुम्ही नक्की शेअर करणार असाल. थँक्यू सो मच.